मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा उठवण्यात आलेली होती आणि एकंदरीत चित्र जर पाहायला गेलं तर आता मुंबईत इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्राहक पसंती देत आहेत। मी सध्या आलो आहे एका इलेक्ट्रॉनिक बाईकच्या दुकानाच्या बाहेर आणि इथं पाहू शकता चार्जिंगला जे गाड्या आहेत ते लावण्यात आलेले आहेत। पाहायला जर गेलं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलचा जो विषय आहे तो गृहीत पकडून काही ठिकाणी अफवा उठवण्यात आलेला आहे की मुंबईमध्ये जे आहे ते पेट्रोल मिळणार नाही, कारण की त्यामुळे काही ठिकाणी देखील मुंबईमध्ये यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते रागा पाहायला मिळालेल्या होत्या। त्याचबरोबर पाहायला जर गेलं तर इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणाऱ्यांची संख्या आता काही प्रमाणात वाढल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आता ह्या सध्या बाईक ज्या आहेत त्या ठिकाणी चार्जिंग करण्यात आलेले आहेत। या इलेक्ट्रिक बाईक ज्या आहेत त्या सेकंड हँड गाड्या ज्या आहेत ते देखील घेण्यात आलेल्या आहेत ग्राहकांनी। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आता इलेक्ट्रिक ज्या गाड्या आहेत त्या चार्जिंगला या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासूनच पेट्रोल पंपावरती काही भागात, महाराष्ट्रातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळालेली होती आणि त्याचमुळे एकंदरीत आता हे चित्र बदलण्याचं एक स्पष्ट झालेलं आहे। ग्राहक देखील आता इलेक्ट्रिक बाईकडे वळालेले आहेत। त्याचबरोबर ग्राहकांचा एक मोठा प्रश्न आहे ते म्हणजे पेट्रोल जे आहे ते मिळणार नाही असं कुठेतरी ग्राहकांनी अफवेवरती विश्वास ठेवलेला होता। एकंदरीत हे चित्र पाहिल्यानंतर आता ग्राहकांची जी पसंती आहे ती मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बाईकला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।